आहे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरक्षेच्या हेतूनं शहरांच्या सीमेवर स्थायी सुरक्षा पथकातर्फे तपासणी केली जाते। या नाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली जाते। अनधिकृत रक्कम, अवैध दारू हे प्रामुख्याने चेक केले जात आहे। गडचिरोली चंद्रपूर सीमेवर तपासणी नाके लागल्यापासून आतापर्यंत अवैध दारूंच्या 4 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर गडचिरोली शहरात म्हणजे नगर परिषद असल्याने आचारसंहिता लागल्यापासून स्थायी सुरक्षा पथकातर्फे गडचिरोलीच्या सीमेवर चेकपोस्ट लागलेले आहे। चेकपोस्ट लागण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी येणारी अधिकृत अनधिकृत रक्कम त्याकरिता चेकपोस्ट लागला जाते। परंतु गडचिरोली चंद्रपूर या सीमेवर गडचिरोली जिल्हा दारूबंदी असल्यामुळे आतापर्यंत या सीमेवर अवैध दारूचे 4 कारवाया करण्यात आलेल्या आहे। आपल्यासोबत काही अधिकारी आपण जाणून घेऊया नेमक्या चेकपोस्टमध्ये कशा पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीने ते चौकशी करत आहेत, कशा पद्धतीने ते चेक करत आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत। अशा पद्धतीने ते गाडी चेक करत आहेत आणि नेमकं आपण बघू शकता या ठिकाणी एक गाडी थांबवण्यात आलेली आहे आणि त्या गाडीची चेकिंग चालू आहे। आणि अशाच पद्धतीने चेकिंग चालू असल्यामुळे तिथे अवैध रक्कम असू द्या किंवा अवैध दारू साठा असू द्या हा निवडणुकीकरिता जाऊ नये व अनुचित घटना घडू नये याकरिता ही चेकिंग सुरू असते। आपल्यासोबत अधिकारी आहे, आपण अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया। तर काय सांगाल, कशा पद्धतीने चेकिंग चालू आहे सर? तर आपल्याकडे जे 4 व्हीलर बाहेरून येऊन राहिले चंद्रपूर जिल्ह्यामधून ते आपण डिक्कीसोबत पूर्ण गाडी वगैरे चेक करतो आपण। त्याच्यामध्ये आपण अवैध दारू साठा आणि अतिरिक्त रक्कम ही चेक करतात। आतापर्यंत किती कारवाया झाल्या? तर आतापर्यंत 4 कारवाया दारूच्या। बाकी आधी अनधिकृत रक्कम वगैरे नाही मिळाली सर। आता 24 तास आपण राहतो सर। आमची 3 शिफ्टमध्ये आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याचे 8-8 घंटे। त्यानुसार आम्ही शिफ्टनुसार कोणते विभागाचे आपल्याकडे कर्मचारी आहेत या ठिकाणी? सर सगळ्याच विभागाचे आहेत, महसूल, बांधकाम विभाग, सर्व शिक्षण विभाग, सगळे विभाग। एकंदरीतच सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे महसूल विभाग, पोलीस विभाग यातर्फे सुद्धा या ठिकाणी कर्मचारी लावण्यात आलेले आहे आणि ते काटेकोरपणे गाड्यांची चौकशी करून गाड्यांची चेकपोस्टवर चेकिंग सुरू आहे। कॅमेरामनसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।